नमस्कार मित्रांनो पाईपलाईन योजनेसाठी PVC पाईप घेण्यासाठी 90% शासनामार्फत अनुदान दिले जात आहेत। तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करा। तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो तुम्हाला कुठलेही एक ब्राउझर ओपन करायचा आहे। त्या ब्राउझरमध्ये महाडीबीटी मी या जी पोर्टलची लिंक आहे ती पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तुम्हाला आता नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही डायरेक्टली पुढे जाऊन व्हिडिओ स्किप करून पाहू शकता। अर्जदाराचे नाव टाकायचे आहे, वापरकर्त्याचे नाव टाकायचे आहे, त्याचबरोबर पासवर्ड पुन्हा एकदा पासवर्ड टाकायचा। त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे व आपल्याला जो काही कॅप्चर दिला आहे तो कॅप्चरसुद्धा आपल्याला टाकून नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर वापरकर्ता नोंदणी झाली अशा प्रकारचा मेसेज येईल। त्यानंतर तुम्हाला वापरकर्ता ID आणि पासवर्ड आणि कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला नाही या पर्यायावरती टिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून OTP पाठवा या बटनावरती क्लिक करून OTP आलेला जो आहे तो फिल करायचा आहे आणि OTP तपासा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज येऊन तुम्ही इथे क्लिक करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर ते डायरेक्टली तुम्हाला लॉग आउट करेल आणि वापरकर्ता ID पुनश्च एकदा टाकून तुम्हाला ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर इथे क्लिक करा या पर्यायावरती करायचं आहे। तुमची 0% प्रोफाईल आहे ती तुम्हाला 100% पूर्ण करायची आहे। त्यासाठी तुम्हाला तुमचे पहिले नाव, पुन्हा वडिलाचे नाव, पतीचे नाव किंवा आडनाव हे ऑप्शन टाकून हे ऑप्शन फिल करायचं आहे। आपण आत्मग्रस्त कुटुंबात जर असताल शेतकरी कुटुंबाचे तर हो किंवा नाही हे ऑप्शन निवडायचे आहे। त्यानंतर नाही ऑप्शन निवडून तुमची कास्ट जी आहे ती निवडायची आहे। अपंग वगैरे असाल तर हो किंवा नाही, जनधन खाते असल्यास हो किंवा नाही हे तुम्हाला विचारल्यानंतर अकाउंट नंबर टाकायचे आहे। IFSC कोड टाकून तुम्हाला पुढे डायरेक्टली जतन करा या पर्यायावरती क्लिक करून तुमचा जो काही ॲड्रेस आहे ते तुम्हाला फिल करायचा आहे। तालुका, जिल्हा, तालुका व त्यानंतर तुमचं गाव जे काही राहील ते आणि पिनकोड टाकून तुम्हाला पत्रव्यवहाराचा पत्तासुद्धा हो या बटनावरती क्लिक करून जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची जमिनीची जर एकापेक्षा अधिक तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असेल तर होय करायचं आहे, अन्यथा नाही करायचं आहे। त्यानंतर तुमचा जमिनीचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे। त्यानंतर गाव निवडायचं। त्यानंतर तुमचा 8 नंबर वगैरे माहिती भरून पूर्ण यशस्वीरित्या जमिनीची तपशील जी आहे ती जतन करायची आहे। त्यानंतर पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचे जे काही पिकाची तपशील आहे जे की खरीप रब्बी हंगामात जे पिकं घेतात ते पिकाचे नाव टाकायचे आहे आणि पिकाचा समावेश करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे जा या ओके दाबून पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। अर्ज करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 4 ते 5 प्रकारच्या बाबी दिसतील। त्यापैकी तुम्हाला सिंचन साधने आणि सुविधा या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचा इंटरफेस येईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका निवडून तुम्हाला शहर निवडायचं आहे। मुख्य घटक आहे सिंचन साधने आणि सुविधा या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला इथे PVC पाईप घेण्यासाठी पाईप्स या बाबीवरती क्लिक करायचं आहे। पाईप्स या बाबीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता उपघटक जो आहे तो तुम्हाला इथे दाखवला जाईल। त्यामध्ये तुम्हाला PVC पाईप असे ऑप्शन निवडायचे आहे व HDPVC पाईप निवडायचे असेल तरी तुम्ही HDPVC पाईपसुद्धा निवडू शकता। इथे 600 मीटरपर्यंत पहिले जे होतं ते देत गेले अनुदान, पण आता सध्यामध्ये 428 मीटरपर्यंतच अंतराचे तुम्हाला अनुदान दिले जात आहे। तर तुम्ही इथे चेकबॉक्समध्ये क्लिक करू शकता, मी पूर्वसंमतीशिवाय पाईप्स खरेदी करणार नाही। तर तुम्हाला जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर घटक यशस्वीरित्या अर्ज समाविष्ट केला आहे अशा प्रकारचा ऑप्शन येईल। त्यानंतर तुम्हाला मेनूवर जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अर्ज सादर करा हे एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर
ओके असा मेसेज येईल. त्यानंतर पहा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता माझ्या 2 बाबी आहेत तर प्राधान्य क्रमांक द्यायचे आहेत. त्यापैकी मी आता पाईप्स या पर्यायाला प्राधान्य क्रमांक 1 देतो आणि पहिला जो अर्ज आहे मला जो बॅटरी सौर पंप मिळाला आहे त्याला मी 2 देत आहे आणि चेकबॉक्समध्ये चेकबॉक्स करून अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करत आहे. यासमोर तुम्हाला पेमेंट गेटवेचं ऑप्शन येईल. पेमेंट UPIद्वारे तुम्ही करू शकता. पेमेंट करायची आहे आणि पेमेंट करून पुढची प्रक्रिया जी काय आहे ते सेम आहे. अशाच प्रकारे तुम्हाला अर्ज सादर झाल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावरती क्लिक करून पोहोच पावती तुम्ही पाहू शकता. मला पेमेंट जी आहे ती करायची गरज पडली नाही, कारण माझी ऑलरेडी पेमेंट जी आहे ती झालेली होती बॅटरी पंपासाठी, त्यामुळे मला गरज पडली नाही. तुम्ही पाहू शकता दोन्ही अर्ज आले, कारण माझी पहिलीच पेमेंट जी आहे ती होती. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा.